कोकणा ही जमात प्रामुख्याने महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, ठाणे जिल्ह्यात आढळते. या जमातीचे लोक गुजरात, कर्नाटक आणि दादरा व नगर हवेली येथेही राहतात. या जमातीचे नाव कोकणी किंवा कुकणा असे आहे. यांचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश केलेला आहे. यांचे शेती आणि मासेमारी शिवाय पशुपालन हे मुख्य व्यवसाय आहेत. यांची कोकणी ही भाषा आहे. कोकणा महाराष्ट्रातील एक प्रमुख आदिवासी जमात आहे. जमिनीची मालकी असल्यामुळे कोकणांचा सामाजिक दर्जा जो आहे तो इतर आदिवासींपेक्षा थोडा उच्च मानला जातो. काही इतिहासकारांच्या मते ही जमात कोकणातून घाटमाथ्यावर स्थलांतरित झाली असावी. उदाहरणार्थ जव्हार तालुक्यातील गंभीरगडाच्या संरक्षणासाठी या जमातीचे लोक रत्नागिरीहून आणले गेले. कोकणा आदिवासींचा डोंगरदेवाचा उत्सव खूप महत्त्वाचा मानला जातो. यामध्ये सर्व गावातील लोक सहभागी होतात आणि याचबरोबर कोकणा आदिवासी वाघदेव, नागदेव, सूर्य, चंद्र, निसर्गाची पूजा हे करत असतात. कोकणा आदिवासींमध्ये वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळे नृत्य केले जातात. त्यामध्ये पावरी नृत्य, मांदळ नृत्य, काठ्यावरचा नाच, होळीचे म्हणजे शिमग्याचे नृत्य, बोहडा नृत्य, कांबड नृत्य, ढोल नाच आणि कोकणी तमाशा हे वेगवेगळ्या प्रसंगी नाचले जातात, गायले जातात. त्याचबरोबर ढाक आणि घांगळी नाच हा सुद्धा प्रसिद्ध आहे. नमस्कार, आज आपण पावरा आदिवासींबद्दल जाणून घेणार आहोत. पावरा समाज मुख्यत्वे महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागामध्ये म्हणजे सातपुडा पर्वतरांगेत राहतो. नंदुरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यात त्यांची खूप मोठी वस्ती आहे. हे लोक शेती आणि पशुपालनावर अवलंबून आहेत. होळी आणि इंदल सारखे सण त्यांच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. करहन ही त्यांची मुख्य देवता आहे. अमावास्येच्या दिवशी ते आंब्यासारख्या वृक्षांची पूजा करतात. पावरा आदिवासींमध्ये गेर नृत्य खूप महत्त्वाचे मानले जाते. त्याचबरोबर शिकार नृत्य आणि पावरी नाच हे सुद्धा खूप प्रसिद्ध आहेत. त्यापैकी गेर नृत्य त्याबद्दल आपण जाणून घेऊयात. गेर हे पावरा समाजातील एक प्रसिद्ध नृत्य आहे. हे होळीच्या 15 दिवस आधी सुरू होते. ढोल आणि पिपरीच्या तालावर हे नृत्य केले जाते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.